म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करताना आज देखील बऱ्याच लोकांना या इंडस्ट्रीचे स्ट्रक्चर बिलकुल माहित नाही. म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी पैसा कसा इन्व्हेस्टमेंट करते याबद्दलची माहिती नाहीये. या माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा. इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. हा पूर्ण पैसा एएमसी म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनी यांच्याकडे जात असतो. प्रत्येक एएमसी मध्ये एक हाय क्वालिफाईड आणि प्रोफेशनल व्यक्ती असतो, त्याला फंड मॅनेजर म्हणतात. इन्व्हेस्टरचा पूर्ण पैसा हा फंड मॅनेजर मॅनेज करत असतो. फंड मॅनेजर हा पैसा सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करतो, म्हणजेच या पैशाद्वारे शेअर्सची खरेदी केली जाते. फंड मॅनेजर साधारणपणे 30, 40, 50 किंवा त्यापेक्षा अधिक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी हा पैसा वापरतो. त्यामुळे इन्व्हेस्टरच्या गुंतवणुकीचे ऑटोमॅटिकच डायव्हर्सिफिकेशन होते. आता ज्या कंपन्यांचे आपण शेअर्स खरेदी केले आहेत त्या कंपन्यांना प्रॉफिट झाला, त्यानंतर तो प्रॉफिट प्रत्येक शेअर होल्डरमध्ये त्यांच्या रेशोप्रमाणे वाटला जातो. या प्रोसेसमध्ये एएमसी मार्फत इन्व्हेस्टमेंट करणारी व्यक्ती ही शेअर होल्डर असते. सर्वात महत्त्वाची ही पूर्ण प्रोसेस सेबी म्हणजेच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या गाईडलाईन्सनुसार होत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडमध्ये होणारी खरेदी विक्री ही कायद्यानुसार चालणारी प्रोसेस आहे. म्हणूनच म्युच्युअल फंड सही आहे आणि म्युच्युअल फंड सेफ देखील आहे.